चंद्रबाहू पांडुरंगा मन करा थोर. असं काय ते ब्लॅक अँड व्हाईट पिक्चर मधले हिरो सारखे तंद्रे लावून बसला पुस्तक उघडं ठेवून. तुला एक प्रश्न विचारू? एक का पाहिजे तेवढे विचारा. बस ना. थँक्यू. तू सतत असा हसत खेळत कसं काय राहू शकतोस? सोपं आहे सागर बाबा. कसं आहे, आपल्या इथं काही जरी चाललेलं असलं ना तरी चेहरा असा ठेवायचा, हसरा. म्हणजे सागर बाबा कसं आहे, शेवटी आपण सगळे मातीचेच बनलेलो असतो. आपल्या वाट्याला जेवढं सुख दुःख आहे तेवढं गप घ्यायचं. काय होतं, आपल्या डोळ्यात पाणी आलं की आपल्या समोर जो असतो त्याच्याही डोळ्यात पाणी येत. पण ते काय आपलं दुःख बघून नाही येत. तुम्हाला असं वाटलं काय? माझं दुःख बघून त्याला त्याच्या आयुष्यातली कुठली तरी अशी दुःखद घटना आठवते. तो रडतो त्याच्या दुःखावर, मी माझ्या. आता बघा ना, हे एवढूस टीसभर पाणी आपल्या डोळ्यात किती रडारड करते. म्हणून काय करायचं, आपण आपलं हसायचं. असं बघा बघा, हसलात का नाही तुम्ही? असं असतं. सॉलिड आहे तुझी सायकोलॉजी. नाही नाही, माणूसच सॉलिड म्हणल्यानंतर जाऊ दे. आता स्वतःबद्दलच किती बोलणार नाही एखादा. बरं मला सांगा, तुम्ही प्रीतीताईच्या तिकडे जाणार आहेत का? प्रीती? कोण प्रीती? कोण प्रीती? शाबास. हा ती ज्योतीची बहीण. धन्यवाद, उपकार झाले. एवढं तरी लक्षात राहिलं तुमच्या. त्यांचा वाढदिवस आहे आज. राकेश बाबा मगाशी चकाचक कपडे घालून गेलेले आहेत बरं वाढदिवसाला. तुम्हाला जायचं असेल ना, तुमचे पण कपडे असे मस्त. नको, काही गरज नाहीये त्याची. तिथे खूप लोक असतील रे. मग लोकांना काय घाबरायचं एवढं? भीती लोकांची नाही, स्वतःची वाटते. असं आहे तुमचं. तुम्ही पण ना पार्टीत जायचं, मजा करायची, एन्जॉय करायचं, डॅन्स घे. काय रे, कुणाला फोन करतोय? काय नाही, काय सागरचं काम होतं, जरा ट्राय करतो, फोन एंगेज लागतोय. या सागरला अचानक काय झालं? कुठं काय झालं? अगं त्याला अचानक मीटिंगचं आठवलं म्हणून गेला तो. असं तो म्हणतोय, पण त्याला अचानक काहीतरी झालं आणि त्याचा मूडच गेला. काहीतरी तुम्हाला बायकांना ना सगळ्या ठिकाणी पाणी मुरताना दिसतं. पाणी मुरलेलं असतं म्हणून आम्हाला ते जाणवतं. आता बघ ना, मी यायच्या अगोदर तुम्ही दोघंही जण बिझनेस बद्दल किती उत्साहाने बोलत होता. त्यावेळेला नाही याला मीटिंगची आठवण झाली. मग मी ते मुक्तासाठी आणलेले फोटो त्याला दाखवले. म्हटलं बघ कसे वाटतायत मुलांचे फोटो. तर त्यांनी असं पाहिलं ना पाहिल्यासारखं केलं आणि निघूनच गेला झटकन. असं काय करते? खरंच त्याला एखाद्या मीटिंग विषयी आठवलं असेल म्हणून गेला असेल तो. नाही नाही, मला वाटतं आपण मुक्ताचं लग्न जमवतोय हा धक्का बसला होता त्याला. नाही बा, मला काही असं जाणवलं नाही. तुम्ही बायकांना नसते तर्क करत बसता. अगं आत्ता कुठं तो बिझनेस मध्ये इंटरेस्ट घेतोय, एवढा मोठा व्यवसाय सांभाळण्याची जबाबदारी उचलतोय. त्यामुळे आम्ही बिझनेस विषयी बोलत होतो, त्याचं त्याला महत्व होतं म्हणून उत्साहाने बोलत होता. तू भलत्या वेळा मुक्ताच्या लग्नाचा विषय काढला तर त्याला काय इंटरेस्ट गेला निघून तो. असेलही कदाचित. चलो मॅम, निघायचं? तुम्ही निघा.
मी नाही येत, मी घरीच थांबते. कम ऑन, हे काय आता नवीन? अगं अरुणराव रागावतील, तुझी खास मैत्रीण निकिता चिडेल तुझ्यावरती. माहिती आहे मला दिवाकर, पण मला काय वाटतं माहिती आहे का, मा नुकत्याच हॉस्पिटलमधून घरी आले. त्यांना भेटायला सारखं कुणी ना कुणीतरी येत असतंच. आता नेमकं आज आपण दोघं घरी नसू आणि गोवर्धन आले तर, म्हणून मला वाटतं की तुम्ही बर्थडे पार्टीला जा. मी निकिताला फोन करून कळवते ना. आय शुड बी अराउंड ना. आय थिंक यू आर राईट. दॅट्स वाय आय लव्ह यू डार्लिंग. चल बाय. अरुण, मेघनाचा फोन होता. हा निघालेत की ते? नाही, मेघना येत नाहीये. काय दिवाकर येत नाहीये? अरे दिवाकर आणि राकेश येत आहेत रे, मेघना येत नाहीये. अरे पण काय झालं काय एकदम असं? ते काहीच माहिती नाही. फोनवर काहीच सांगायला तयार नाही ती. भेटली की सांगीन म्हणाली. बरं आता दिवाकर येतोय, मी बोलतो त्याच्याशी, विचारतो त्याला. मेघना म्हणजे ना, जाऊ दे, मी मुली तयार झाल्यात की नाही बघते. जा लवकर म्हणावं त्याला, तयार व्हा, आता लोक यायला लागतील. लगेच. हा सागर, ए सागर, अरे तू इथे काय करतोयस? केव्हापासून हाका मारते मी तुला? मी जेवायची थांबली तुझ्यासाठी. चल लवकर. नको आहे, तू जेवून घे, मला भूक नाहीये. कमाल आहे तुझी, खरंच कमाल आहे. अरे संध्याकाळी तूच मला फोन करून सांगितलं ना तुझ्या आवडीचे छोले भटुरे केले. चल लवकर. अगं हो, सांगितलं होतं, पण आता नाहीये भूक मला. म्हणजे रस्त्यात येताना थोडं खाल्लं होतं मी. जाऊ दे नाही. ठीक आहे. आई, काय? आई तुला माहितीये मुक्ताचं लग्न ठरवत आहेत. हो मग 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 म्हणजे एवढ्या लवकर लग्न? अरे सागर, ती कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला आहे. आता तर नोकरी पण करतेय. आतापासून बघायला सुरुवात केली ना तर जरा चांगला मुलगा मिळेल. अरे अरे पण तरी सुद्धा मला एक कळत नाहीये, तुला का पटत नाहीये? नाही, पटत नाही असं काही नाहीये, पण तरी एवढ्या लवकर लग्न म्हणजे. अरे जन्माला आलेल्या प्रत्येक मुलीचं आणि मुलाचं लग्न हे होतच. म्हणजे त्यांच्या त्या लग्नगाठी ठरलेल्याच असतात. वेळ आली की तो जोडीदार त्यांना भेटतोच. मग त्याला मुक्ता कशी अपवाद असेल? आणि सागर, तूही याला अपवाद नाहीयेस हा? तुम्हा बायकांना ना लग्न जमवण्याचा उपद्व्याप करण्याची सवयच असते. ती ताई आत्या सुद्धा तशीच. मुक्ताच्या या लग्न ठरवण्याच्या कटात मीही सामील आहे म्हटलं. काय? तू सुद्धा? हो. अरे असं काय करतोस? माझ्या या मानलेल्या मुलीला सोन्यासारखा नवरा नको का मिळायला? तुला माहितीये का, त्याच्यासाठीच उद्या मी आणि ताई आत्या अण्णांकडे चाललोय. जा जा, अण्णांकडे जा, नाही तर कोणाकडे जा. जगातल्या सर्व मुलींची लग्न जमवा. काय सांगायचं आता? सागर, आज पप्पा येऊ शकले असते तुझे तर बरं झालं असतं, पण ते लंडनहून आले की त्यांना सांग की मी खास भेटायला येणार आणि एक पार्टी घेणार आहे त्यांच्याकडनं. नक्की. हॅलो अंकल. ओ हाय, एक्सक्यूज मी. हॅलो यंग मॅन. स्मार्ट. थँक्यू. अंकल ज्योती आहे ना, आहे. अँड व्हेर इज द बर्थडे गर्ल? आहेत, सगळे बसलेत तिकडे. कम ऑन, एन्जॉय, बी कम्फर्टेबल, एन्जॉय युअरसेल्फ. मला वाटलं होतं तू लवकर येशील. सॉरी, अगं निघालाच थोडा उशीर झाला. इट्स ओके. मग छान दिसतेस. थँक्यू. बरं प्रीती कुठे आहे? आहे ना, वाट बघत बसली आहे. माझी?
तुझी वाट मी बघत होते. चल. वेलकम 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 दिवाकर साहेब. अहो काय पत्ता काय तुमचा? किती वेळ फोन करतोय तुम्हाला? आणि हे काय निकिता मला म्हणाली की मेघना वहिनी येणार नाहीयेत म्हणून. नाही काय प्रॉब्लेम असेल तर सांगा, मी बोलतो त्यांच्याशी फोनवर. हो नाही काही प्रॉब्लेम नाही, थोडं अर्जंट काम निघालं म्हणून ती गेले. हां आपण बोलूया ना नंतर. बरं. लेट्स हॅव फन. या प्लीज प्लीज कम इन प्लीज. प्रीती. हाय. हाय. थँक्यू. हॅपी बर्थडे. थँक्यू. ज्योती मला सांगत होती की तू माझी वाट बघत होतीस म्हणून. अरे मग मला फोन करायचा ना, मी आधी आलो असतो जरा. जिजू. तुझी नाही रे बाबा, एका वेगळ्याच माणसाची वाट बघते ती. हो कोणी स्पेशल आहे का? ऑफकोर्स. अरे मग आम्हाला सांग ना, आम्हाला सांगायला काय प्रॉब्लेम आहे? आणि बघ मला सांगितलंस ना तर फायद्यात राहशील, मी तुला मदत करीन. यू नो. सांग ना, तर सांग ना. कम ऑन, म्हणजे आता किती भाव खाणार आहे? 5-10 मिनिटं थांबा, तो येईल मग मी तुमची ओळख करून देते. अरे ही लाजते बघ. ही लाजते. आय डोंट बिलीव्ह. प्रीती, काय करतेस तू इथे? कोणाची वाट बघतेस? ते अगं ते हे बघ, आता सगळे गेस्ट आलेले आहेत. राकेशचे बाबा देखील आलेले आहेत. चल पाहू लवकर. एक 5 मिनिटात आले ना मम्मा. अगं केक कापायचे ना, सगळे वाट आले. 5 मिनिटात आले मी, जरा थांब. अगं हे बघ, जे कोण येणार असेल ना ते येईल. चल पाहू लवकर. अगं पण वा. चला, बऱ्याच दिवसांनी एक चांगली बातमी ऐकायला मिळाली. वाटण्या झाल्या आणि तुझ्या मनासारख्या झाल्या, हो ना? हो, म्हणजे आता तरी असं म्हणायला काहीच हरकत नाही. यु नो, अमृत डेअरीचा दूध उत्पादन विभाग हा पूर्णपणे माझ्याकडे आलाय. सगळी जबाबदारी माझ्या खांद्यावर आहे. सगळे डिसिजन्स, सगळे निर्णय मी घेणार आहे. डोक्यावर कोणीही बॉस नाही. असं कसं? एका बॉसला विसरतोयस तू. एका बॉसला विसरतोय? कोण? ओ, अरे हा तर पूर्ण आयुष्याचा बॉस आहे बाबा. नक्की ना? स्टॅम्प पेपरवर लिहून देऊ? नको. पद्माकर, अरे स्टॅम्प पेपरवर किंवा इतर कोणत्याही कागदावर लिहिलं गेलं नाही म्हणून आजपर्यंत आपलं काही बिघडलंय का? नो बॉस. आणि एवढीच इच्छा आहे की हे असं छान आनंदात चालू राहावं. बरं, ती ट्रॅव्हल कंपन्यांची चौकशी करायला सांगितली होती ना, ते पॅकेजेस मी बघून ठेवलेत. कुलू मनाली आणि गोवा आणि उदयपूर जयपूर वगैरे 2-3 पॅकेजेस आहेत. केव्हा, कधी आणि कुठे जायचं ते तू ठरव. वैजू, 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 मी काय म्हणतो की कळलं. नाही, माझं थोडं ऐकून प्लीज. काहीही बोलू नकोस पद्माकर. अगं पण तू. गरज नाही पद्माकर. तू जेव्हा इतक्या नम्र आणि गोड सुरात बोलतोस ना, त्याचा अर्थ कळतो मला. नाही ग, इट्स तसं ओके. तसं नाही. इट्स ओके. इट्स रिअली ओके. तसं नाहीये वैजू. मलाही आवडेल ना की आपण तिघांनी 4 दिवस कुठेतरी बाहेर जायचं. पण तू बघतेस ना काय चाललंय ते. त्यातून ही नवीन जबाबदारी. मला माहिती होतं हे असंच होणार पद्माकर. म्हणून मी कोणत्याही ट्रॅव्हल कंपनींकडे चौकशी केली नाही किंवा त्यांना फोनही केला नाही किंवा विदुलालाही याबद्दल एकही अक्षर सांगितलेलं नाही.
थँक्यू व्हेरी मच. यू वेलकम. चल जेवायला वाढते. इट्स रिअली ओके. रिअली. सम अदर टाइम. चला अरुणराव निघू मी. हे काय तुम्ही काही घेतलंही नाही दिवाकर साहेब. अहो अलीकडे जरा यु नो. ओ ऐसे म्हणजे मेघना वहिनींनी चांगलंच धाकात ठेवलेलं दिसतंय तुम्हाला. आम्ही बायकांनी किती धाकात ठेवलं तरी तुम्ही पुरुष धाकात राहणार आहात का? तुम्हाला खरं सांगू का वहिनी, ह्या जगात बायको व्यतिरिक्त मी कुणालाही घाबरत नाही. इकडे सुद्धा हीच परिस्थिती आहे. बरं निघू मी आता. येस, खरंच तुम्ही आलात, खूप बरं वाटलं. पण मेघना वहिनी आल्या असत्या तर आणखीन आनंद झाला असता. हो ना, मेघनाला सांगा मी खूप चिडले तिच्यावर. आमच्यासाठी एक दिवस पण नाही काढता आला. नाही नक्की सांगतो मी तिला. आणि आमचा राकेश आहेच की इकडे. हो हा हो, चला गुड नाईट. ओके चला गुड नाईट. थँक्स. चला चला. मुलांची काय पार्टी चालली बघूया. हाय प्रीती. काय हे किती वेळ? आय एम सॉरी, पण तुला माहिती आहे ना या वेळेला ट्रॅफिक किती असतो. हॅपी बर्थडे. थँक्यू. सकाळपासून सगळे विश करून गेले. मी तुझ्याच विशेषची वाट बघत होते. आय एम सॉरी बाबा. ते जाऊ देत. मम्मी पप्पा दीदी सगळ्यांची ओळख करून देते. ओके. हो आहेत. हो देते. एक मिनिट होल्ड करा. अरुण फोन आहे. कोण आहे का? हॅलो. हा चौधरी साहेब. डॅडी माय फ्रेंड आशिष. जस्ट अ मोमेंट. हॅलो यंग मॅन. काय नाव काय म्हणाल?